नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा ही अक्षयला पराठे खाण्यासाठी देत असते, तर रेवासुद्धा तिथेच असते. तेव्हा लगेच आरती धावत येते आणि अक्षय भाऊजी आणि रमा, मयुरी ताई कुठे दिसत नाही, त्या स्वतःच्या रूममध्ये सुद्धा नाही. तेव्हा रमा विचारते, तुम्ही त्यांना फोन केलात का? तेव्हा आरती म्हणते की अगं, मी तिचा फोनसुद्धा ट्राय केला पण फोनसुद्धा लागत नाही. मी पूर्ण घरभर शोधले परंतु मयुरीताई मात्र कुठे दिसत नाही. त्यांची अवस्थासुद्धा खूप भयंकर आहे, त्यामुळे मला त्यांची काळजीच वाटते. आरतीही घाबरते. अक्षय म्हणतो की वहिनी काय सांगता? तेव्हा अक्षय लगेच उठतो आणि बाहेर येतो. तेव्हा रमा म्हणते की आओ, यांनी तर काही खाल्ले नाही, म्हणून तो पराठ्याची घडी घालून आपल्या हातामध्ये घेते आणि अक्षय मागे धावतच येते. अक्षय गाडीमध्ये बसतो. रमा म्हणते की आओ, तुम्हाला त्रास होईल, तुम्ही काहीच खाल्लेले नाही, थोडंसं जरा खाऊन घ्या, मी सुद्धा तुमच्या सोबत येते. म्हणून रमा ही अक्षय शेजारी गाडीमध्ये बसणार, तर लगेच रेवा म्हणते की रमा तू नाही, मी अक्षय सोबत जाणार. म्हणून रेवा ही गाडीमध्ये बसते. तर अक्षय आणि रेवा तिथून निघून जातात. तर रमा विचार करते, अशा परिस्थितीत ते रेवाला का घेऊन गेले असणार? मग हे नाटक करतात की खरे आहे ते समजत नाही, असे बोलून रमा विचार करते. तेव्हा एका ठिकाणी अक्षय हा गाडी थांबवतो. रेवा आणि अक्षय खाली उतरतात. तर अक्षय विचार करतो की मयुरीताई कुठे गेले असेल, म्हणून तिचा फोन लावण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा रेवा म्हणत असते की अक्षय, मला नाही वाटत की इकडे आली असेल म्हणून. तर मयुरी एका झाडाखाली बसलेली असते आणि त्या मुलाच्या ड्रेसमध्ये ती असते. आणि मयुरी तू घाबरू नको, मी सगळ्यांपासून तुला लांब घेऊन जाईल, मी तुला नक्की यातून बाहेर काढेल, असे ती स्वतःचीच बडबड करत असते. मयुरीची ती अवस्था आणि स्वतःचे बोललेले पाहून आजूबाजूचे लोक हे मयुरीकडेच बघू लागतात. तर त्यातील एक माणूस मयुरीला विचारतो की अहो ताई, तुम्ही स्वतःचीच का बडबड करता? तेव्हा मयुरी त्याच्यावर रागवते आणि कोण ताई दिसते तुला, मी सपन आहे, असे त्या माणसाला रागाने म्हणते. तेव्हा तो माणूस म्हणत असतो की ताई प्लीज खाली बसा तुम्ही. तेव्हा मयुरी लगेच त्याची गसंडी धरते आणि कोण आहेस तू, येथून चालता हो. तेव्हा अक्षय आणि रेवाचे लक्ष तिकडे जाते. मयुरी त्या माणसाला चांगलीच ही मारायला लागते. तर अक्षय धावतच येतो आणि ताई हे काय चालले तुझे, प्लीज घरी चाल, म्हणून तो मयुरीला धरतो. मयुरी म्हणत असते की मी घरी येणार नाही, तू इथून चालता हो. तेव्हा अक्षय त्या माणसाची माफी मागतो आणि त्याला तिथून जायला लावतो. तेव्हा मयुरी ही काही अक्षयला सुद्धा आवरत नसते. रेवा लांबूनच हे सर्व बघते आणि मनात म्हणत असते की ही मयुरी म्हणजे एक कामातून गेलेली केस आहे. तर इकडे मयुरी अक्षयला म्हणत असते की चालता हो, कारण तू माझ्या मारलेलं आहे. तेव्हा अक्षय मयुरीला आटोपण्याचा प्रयत्न करतो, त्याला काही ती ऐकत नसते. तेव्हा अक्षय जोराने रेवाला आवाज देतो. रेवा म्हणत असते की नाही अक्षय, मी येऊ शकत नाही, कारण माझ्या पोटामध्ये बाळ आहे आणि तुमच्या या मारामारीत जर मला धक्का लागला तर अवघड होईल. रेवा तर गाडीत जाऊन बसते. तर मयुरी हातामध्ये दगड उचलते आणि माझ्या मयुरीला तू मारले आहे असे बडबडत ती तेथून परत पळून जाण्याचा प्रयत्न करते. तर अक्षय पूर्णपणे वैतागलेला असतो. त्यानंतर इकडे घरी सर्वजण वाट बघत असतात. सीमाला सुद्धा खूप टेन्शन आलेले असते. तर रमा तिला समजावत असते. आरती म्हणत असते की मोठी आई, मी पूर्णपणे घरामध्ये शोधले, तेव्हा मला समजले की मयुरीताई घरात नाही. तर सीमा म्हणते की कुठे गेली असेल. आनंदसुद्धा फोन लावण्याचा प्रयत्न करत असतो. तर लगेच तेवढ्यात पार्वती आजी म्हणते की मी तुम्हाला अगोदर सांगत होते की तिला स्वप्नातून गदागदा हलवून बाहेर काढा, आता टेन्शन घेऊन काय उपयोग. कोण तो सपन, त्याला स्वप्नातून बाहेर काढा हे सांगत होते, परंतु तुम्ही तिच्या आजारपणाला कुरवाळत बसला, मग आता हे निस्तरा काय होणार ते. तेवढ्यात रमा ही आनंदला म्हणते की आनंद दादा, आपण सुद्धा मयुरीताईंना शोधण्यासाठी जाऊयात का? तेव्हा पार्वती आजी आनंदला म्हणते की जा रे बाबा, कारण कुठे गेली असेल ती मुलगी, तिला अगोदर शोधा. तुम्ही म्हटला होतात की ती डॉक्टरच्या ट्रीटमेंटने बरी होईल, परंतु डॉक्टरच्या ट्रीटमेंटने सुद्धा ती बरी झाली नाही. आनंद म्हणतो की आजी प्लीज शांत हो. तेव्हा आनंद रमा हे जायला निघतात. तर जान्हवी म्हणते की मी सुद्धा तुमच्या सोबत येते. तर ते तिघे जायला निघणार. तेवढ्यात आनंदच्या मोबाईलवर फोन येतो.
फोन ठेवल्यानंतर आनंद म्हणतो की तुम्ही टेन्शन घेऊ नका, मयुरी सापडलेली आहे, पण आम्हाला तिकडे जावे लागणार. तेव्हा रमा, जान्हवी आणि आनंद तिकडे यायला निघतात. तर इकडे मयुरी हातामध्ये दगड घेऊन अक्षयला म्हणत असते की माझ्या मागे येऊ नको, मी तुला दगडाने मारेल. अक्षय म्हणत असतो की प्लीज मयुरीताई तो दगड खालीचा टाक. मयुरी काही ऐकत नसते. आजूबाजूचे सर्व लोक हे अक्षय आणि मयुरीकडेच बघत असतात. तेवढ्यात मयुरीच्या मागून आनंद, रेवा आणि रमा ह्या धावतच येतात. तर अक्षय लगेच मयुरीला पकडतो. तेव्हा आनंदला तो म्हणत असतो की मयुरीच्या हातामधील दगड तू हिसकावून घे, परंतु मयुरी काही ऐकत नसते. रमा म्हणत असते की प्लीज तुम्ही त्यांना सोडून द्या, मी त्यांना प्रेमाने समजावते. तेव्हा मयुरी पुन्हा अक्षयच्या हातातून निसटते. तर रेवा हे सर्व बघून पुन्हा गाडीमध्ये बसते. रमा प्रेमाने मयुरीला म्हणते की मयुरीताई प्लीज घरी चला. तेव्हा मयुरीही म्हणते की कोण आहात तुम्ही, मी सपन आहे. तुम्ही सर्वजण खुनी आहात, माझ्या मयुरीला तुम्ही मारून टाकले, त्यामुळे माझ्या जवळसुद्धा तुम्ही येऊ नकात, असे मयुरीही सर्वांना म्हणत असते. तेव्हा रमा शांतपणे मयुरीला विचारते की तुम्ही मयुरीताई नाहीत, मग कोण आहात. तर ते मयुरी म्हणते की मी सपन आहे. तेव्हा रमा म्हणते ठीक आहे, तुम्ही सपन आहात ना, मग तुम्ही प्लीज आमच्याबरोबर घरी चला. तुम्हाला मयुरीला भेटायचे ना, मग मी तुम्हाला मयुरीला भेटवते, म्हणून तुम्ही प्लीज चला आणि गाडीमध्ये बसा. मयुरी म्हणत असते की नाही, तुम्ही खोटं बोलता आणि तुम्ही माझ्या मयुरीला मारून टाकले, असे पुन्हा जोरजोराने म्हणू लागते. रमा म्हणते की नाही अहो सपन दादा, तुमची मयुरीताई घरी आहे, तुम्ही प्लीज आमच्यासोबत चला. तर घरी आहे त्या. तेव्हा मयुरी घरी जाण्यासाठी तयार होते. तर रमा तिला घेऊन गाडीमध्ये बसते आणि रेवा गाडीच्या खाली उतरते. तेव्हा अक्षय, रमा आणि मयुरी हे घरी निघून येतात. तर आनंद रेवाला विचारतो की तू गाडीच्या खाली का उतरलीस. रेवा म्हणते की नाही, मी तुमच्यासोबत येते. तेव्हा अक्षय, रमा हे घरी येतात. तर मयुरीला गाडीमध्ये झोप लागलेली असते. तर रमा खाली उतरते आणि अक्षयला म्हणते की प्लीज आत्ता त्यांना उठू नका. तेव्हा रमा लगेच अक्षयच्या हाताला धरते आणि विचारते की तुम्हाला नेमकं काय झाले. तर अक्षय म्हणतो की सांगण्याची वेळ नाही आणि तुला काही आठवतच नाही का. तेव्हा रमा म्हणते की आओ कशाविषयी, नेमकं काय ते सांगा. तेव्हा अक्षय रमाला म्हणतो की तू असे काय केले की त्याने मी हर्ट होऊ शकतो, एखादी गोष्ट बघितल्यानंतर मला दुःख होऊ शकते. रमा म्हणते की अहो मी असे काय केले. तर अक्षय म्हणतो की दे ना मग विषय सोडून, नाही आठवत तर. रमा पुन्हा विचारू लागते. रमा म्हणते की तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल, पण प्लीज मला सांगा. तेव्हा अक्षय म्हणतो की नाही, गैरसमज वगैरे नाही, परंतु मी असे काहीतरी बघितले की त्याने मला खूप दुःख झाले. तेवढ्यात मयुरीला जाग येते आणि ती मयुरी मयुरी असे ओरडत असते. तेवढ्यात रमा लगेच धावत जाते आणि सपन दादा चला, मयुरीताई तुमची वाटच बघते, म्हणून तिला गाडीच्या खाली उतरून हाताला धरून आतमध्ये येतात. तर आतमध्ये सर्वजण एकत्र बसलेले असतात. मयुरी सुद्धा तिथेच असते. तर पार्वती आजी म्हणते की आता हे सर्व थांबवा आणि मी सुद्धा मॉडर्न विचाराची आहे, परंतु आपण एखाद्या गोष्टी मानल्या किंवा नाही मानल्या तरी सुद्धा निगेटिव्ह ह्या गोष्टी असू शकतात आणि मयुरीवर सुद्धा ह्याच गोष्टीचा परिणाम झालेला असणार, त्यामुळे मी एका भूत उतरवणाऱ्या बाईला बोलावले. तेव्हा अक्षयनी आनंद म्हणतो की आजी काय बोलतेस तू हे सर्व. तेवढ्यात ती बाई येते आणि ब्लॅक फोर्सेस असे मोठ्या आवाजात म्हणू लागते. तेवढ्यात अक्षय ते सर्व बघून आजीला म्हणतो की आजी हे सर्व काय प्रकार आहे, मला नाही पटत हा सर्व प्रकार तुझा. तेव्हा पार्वती आजी म्हणते की अक्षय तुझ्या एकट्याच्या मनावर हे सर्व अवलंबून नाही राहू शकत. तू म्हटला की डॉक्टरांकडे जाऊ, डॉक्टरांकडे गेलोत, ट्रीटमेंट घेतली, काही उपयोग झाला का. मयुरीला गुण येणे महत्त्वाचे आहे, त्यामुळे आता त्यांना काय करायचे ते शांतपणे करून देत. तेव्हा ती बाई मयुरीजवळ येऊन बसते आणि मला सेन्स होतो, मला स्मेल येतोय मला, आणि ह्या फॅमिलीत कोणीतरी आहे की ती तुमच्याशिवाय सुद्धा या फॅमिलीत राहते आणि कुणाच्या तरी शरीरात राहते, म्हणून मयुरीला म्हणत असते की सांग कोण आहेस तू, कुठून आलीस. तेव्हा मयुरी म्हणत असते की मी सपन आहे आणि कोण कोण पाहिजे तुम्हाला. तेव्हा ती बाई लगेच तिच्या हातात ती रुद्राक्षाची माळ असते, ती लगेच आपल्या दैवी चमत्काराने त्या मयुरीवर धरते. तर सिंहासुद्धा ओरडते आणि प्लीज तिला मारू नका असे म्हणत असते. तेव्हा अक्षय लगेच त्या बाईला अडवतो. तर पार्वती आजीही अक्षयवर ओरडते. आजी म्हणते की अक्षय मी किती खर्च करून त्यांना इथे घेऊन आले होते आणि विदेशातून सुद्धा मोठी मोठी लोक हे ट्रीटमेंट घेण्यासाठी त्यांच्याकडे येत असतात.
अक्षय म्हणतो की रस्त्यावरून उचललेल्या मांत्रिक आणि ह्या बाईत काहीच फरक नाही. माझ्या बहिणीच्या डोक्यावर काहीतरी परिणाम झाला आणि त्यासाठी डॉक्टरांची गरज आहे. ह्या जे काही मंत्र म्हणून क्लेम करतात ना, हे सर्व खोटं आहे आणि ह्या असल्या अंधश्रद्धा मी या घरामध्ये चालून देणार नाही. आणि अक्षय हात जोडून त्या बाईला तिथून जाण्यासाठी सांगतो. तर ती बाई रागाने म्हणते की तुम्हाला या सर्वाचा परिणाम भोगावे लागेल. तर अक्षय म्हणतो की तुम्ही आता निघून जा, आम्ही आमचे भोगू. तर ती बाई रागाने तेथून निघून जाते. तर पार्वती आजी सुद्धा रागाने आतमध्ये निघून जाते. तर रमा म्हणते की चला, मी तुमच्या मयुरीताईंना तुम्हाला भेटवते, म्हणून ती मयुरीला हाताला धरते आणि आतमध्ये घेऊन येते. मयुरीची ही अवस्था पाहून सीमाला खूप रडू येत असते. तर अक्षय आनंदला खुणावून सीमाची काळजी घेण्यासाठी सांगतो आणि रमा आणि मयुरी मागे तो आतमध्ये येतो. तेव्हा रमा इकडे आतमध्ये जो सपनचा ड्रेस मयुरीने घातलेला असतो तो काढते आणि मयुरीच्या ड्रेसमध्ये तिला आरशासमोर घेऊन येते आणि आरशामध्ये बघून विचारते की आता सांगा की कोण दिसते. तर मयुरी खुश होते आणि मी मयुरी असे खुश होऊन म्हणत असते. त्यावर रमा म्हणते की आता चला औषध घेऊयात. तर मयुरी म्हणते की नाही. तेव्हा रमा म्हणते की अहो, मला सपनदादा भेटले होते आणि त्यांना मी सांगितले की मयुरीताईची तब्येत बरी नाही. तेव्हा सपनदादा म्हटले की मयुरीताईला छान बरे होऊन दे, मग मी तिला नक्की भेटायला येतो. सपन भेटणार म्हणून मयुरी लगेच गोळ्या औषधं घ्यायला तयार होते. तेव्हा रमा ही प्रेमाने मयुरीला झोपी लावते आणि हवा घेते संपतो. तर पुढील भागामध्ये अक्षय हा रमाला म्हणत असतो की ती कशीही माझ्याशी वागले तरी तिचं माझ्यावर प्रेम आहे. रमा म्हणते की काय. तेवढ्यात रेवा धावत येते. रमा म्हणते की रेवा तुमच्यावर प्रेम करते का. तर अक्षय म्हणतो की तुझं माझ्यावर प्रेम नाही राहिलं, कारण तू आपल्या डिव्होर्स पेपरवर लगेच सह्या करून टाकल्या. तेव्हा रेवा हे सर्व ऐकत असते आणि अक्षय जोराने रमाला ढकलून देतो. तर रमा ही अक्षयकडे बघत असते. तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.